मी तर हे म्हणेल आमच्या भरतीला थोडंसं अवघड लागेल, पुण्य करूच नका, पुण्य कोणीच पुण्याच्या भानगडीत पडू नका, पुण्य करू नका. मी एकच म्हणेल की पाप करू नका, म्हणजे आपोआपच पुण्य होईल. पाप करू नका हे मात्र सांगेल. पाप करू नका, मग पुण्य करायच्या भानगडीत कशाला पडायचं, पापच करायचं ना, आपोआपच पुण्य होते की. म्हणून सर्वांनी कुशल कर्म वाढवा. या जागेवर आपल्याला आता पुढे पुढे जायचं आहे. बुद्ध मूर्ती बसेल, विहाराचा नकाशा तयार झालेला आहे. आता येणे होत आहे, लाईट येत आहे, सर्व सोयी. आज तुम्हाला ज्या रस्त्याच्या गैरसोयी दिसतात, कधी काळी तुम्हाला इथे 2 पदराचा मोठा रस्ता दिसेल, ती बी सोय होईल. कोणती पाण्याची अडचण राहणार नाही. कारण मला स्वतः दीक्षा घेऊन 50 वर्ष झाली. मी तेव्हापासूनचा काळ पाहिलेला आहे. गरिबी पाहिलेली, आमचा समाज गरीब होता ते पासून आता आमचा पहिला समाज बी गरीब आणि भंतीजी बी गरीब. आता आमचा समाज बरा झालाय, आता भंतीजी बी बरा होणार. आम्ही पायी उमरीला सुद्धा आमचे उभाळे गुरुजी नाहीत. आज आम्ही शिबिर सरांनी शिबिर घेतो, उमरीला घेतो. जुन्या मंडळीला माहिती, आता बरीच मंडळी नाही. बरेच गावं मला ग्रामीण भागात आम्ही पायी फिरले. म्हणून सांगायचं तात्पर्य, या जागेचा विकास सुधारचे हाती आलेले. आता त्यांनी सांगितलं मी नावाला नाम मात्र पाहिजे, कोणी ते नावाला पुढे पाहिजे. 17 कारभारी झाले तर आपल्या माणसाचं काम चालत नाही. 17 कारभारी नाही पाहिजे, एकच कारभारी पाहिजे, ते सुद्धा हाती आहे. कारभारी 17 करू नका, काही खरं नाही. म्हणून कारभारी एक पाहिजे. भगवान बुद्ध एकच होते, सम्राट राजा अशोक एक होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच होते, 2-2, 4-4 बाबासाहेब होते. एकच कारभारी होता आमचा. त्याचा धागा धरून आपल्याला भविष्यामध्ये पुढे जायचं आहे. निश्चितपणाने तुमच्या मुलांसाठी नाही, नातवांसाठी सुद्धा एक भव्य असं प्रशिक्षणाचं केंद्र भविष्यात उभं राहणार आहे. आज पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.